मुंबईचे व्यवस्थापन हे बेटाप्रमाणे व्हावं यासाठी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली आहे। मुंबईला बेट म्हणून पाहण्याच्या ऐवजी मुख्य भूमी म्हणून बघणं हे चुकीचं आहे असं सुद्धा या याचिकेमध्ये म्हटलं गेलंय। राष्ट्रीय हरित लवादाकडे ही याचिका करण्यात आली आहे आणि या लवादाकडून सुद्धा याचिकेची गंभीर अशी दखल घेतली गेली आहे। मुंबईसाठी सीआरझेड अधिसूचनेच्या अंतर्गत वैधानिक एकात्मिक बेट व्यवस्थापन आराखडा तयार करून तो आराखडा राबवण्याचे निर्देश हे सरकारला दिलेच जावेत अशी मागणी सुद्धा याचिकेमधून करण्यात आली आहे। असं केल्यास मुंबईमधल्या बेसुमार बांधकामावरती नियंत्रण सुद्धा येईल। याचिकेमधल्या मागणीची आता राष्ट्रीय हरित लवादानं दखल घेतलेली आहे आणि या याचिकेची दखल घेऊन हरित लवादानं आता केंद्र आणि राज्य सरकारकडून उत्तर सुद्धा मागवलेलं आहे। याविषयी बोलूया आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, काय काय म्हटलंय नेमकं या याचिकेमध्ये आणि लवादाने त्या सगळ्याला काय पद्धतीने उत्तर दिलंय? नक्कीच आम्ही पाहायचं झालं तर ही जी याचिका आहे ती मुंबईला बेटाचा दर्जा मिळवून देण्यासाठी जो आहे ती करण्यात आलेली आहे आणि या याचिकेच्या माध्यमातून पाहायचं झालं तर मुंबई बेटाच्या आजूबाजूला जे काही बांधकाम आहेत किंवा जे काही प्रकल्प राबवण्यात येत आहेत तर त्यामुळे पर्यावरणाला एकच हानी होणार आहे आणि अशा प्रकारचे जे अनेक पर्यावरण अभ्यासक असतील किंवा अनेक संस्था असतील त्यांच्या माध्यमातून देखील वारंवार आरोप झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तर त्यातच अशा प्रकारचं जे पूर्णपणे बांधकाम केलेलं आहे किंवा कोस्टल झोनिंग जी केलेली आहे त्यावरून जे आहे आता ते सरकारला याची जी उत्तर आहेत ती मागण्यात आलेली आहेत। कोणत्या आधारे संपूर्णपणे बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये मॅनेजमेंट अथॉरिटीला देखील निर्देश देण्याची विनंती आहे ती याचिकेमधून आहे ती करण्यात आलेली आहे। पाहायचं झालं तर हे संपूर्णपणे प्रकरण जे समुद्राच्या आजूबाजूला जे बांधकाम झालेलं आहे किंवा पर्यावरण विषयात जे बांधकाम झालेलं आहे त्या विषयाला घेऊन ही जी याचिका आहे ती करण्यात आलेली आहे। जामनी अगदी निखिल, खरं तर सीआरझेड अधिसूचनेच्या अंतर्गत एकात्मिक बेट व्यवस्थापन आराखडा तयार करण्याबद्दल सुद्धा यामध्ये म्हटलं गेलंय। त्या संदर्भामध्ये आता लवादाने काही सांगितलंय का? नक्कीच ज्याप्रमाणे ही जी संपूर्णपणे याचिका आपण पाहिली तर याच्यामध्ये बेट तयार करण्याची जी काही संपूर्णपणे परिस्थिती असते त्या परिस्थितीमध्ये अशा विभागात जर बांधकाम झालं असेल तर ते बांधकाम कोणत्या कायद्याच्या अंतर्गत झालेलं आहे आणि याला नक्की परवानगी कोणत्या विभागाकडून मिळालेली आहे आणि कशा प्रकारे मिळालेली आहे या अनुषंगाने संपूर्णपणे जी चौकशी आहे आणि याची जी उत्तर आहे तर ती या ठिकाणी मागण्यात आलेली आहेत आणि या संपूर्णपणे विभागामध्ये ज्या विभागामध्ये ही जी बांधकामं झालेली आहेत त्या विभागाच्या माध्यमातून ही उत्तर आहेत ती आता अपेक्षित केलेली आहेत। अगदी निखिल, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी। जयेश शृंगारपुरे पर्यावरण तज्ज्ञ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जयेश जी, मुंबईची सध्याची अवस्था जर आपण बघितली तर ती अत्यंत भयंकर होत चाललेली आहे। शहर म्हणून आपण ज्या शहरामध्ये राहतो आहोत त्याची अवस्था आपण अनुभवतो आहोत नागरिक म्हणून आणि त्यामुळे मुंबईचे व्यवस्थापन हे बेटाप्रमाणे व्हावं अशी एक याचिका हरित लवादाकडे करण्यात आली आहे। बघा, हे बेटाप्रमाणेच झालं पाहिजे कारण की मुंबई हे बेटच आहे, बरोबर? आणि आता असं झालंय पण मुंबई बेट आहे पण बेटाप्रमाणे त्या शहराला वागवलं जात नाहीये। ओके, एक गोष्ट असते त्याला म्हणतात आपण आयलँड मॅनेजमेंट प्रोग्राम। ओके, हे बरेच आयलँड्सवर हे मॅनेजमेंट प्रोग्राम असतं पण हे मुंबईमध्ये हे राबवलं जात नाही। ओके, त्यानंतर आता असं झालंय की मुंबईमध्ये लोकसंख्या ही प्रचंड वाढली आहे। प्रचंड वाढल्यामुळे तिकडे सगळीकडे कन्स्ट्रक्शन होत आहेत आणि सीआरझेडचे नॉर्म्स हमखास मोडले जातात, तोडले जातात आणि त्याच्यावर मोठ्या मोठ्या इमारती आपण बनवतोय, बरोबर? तर जर ही याचिका हायकोर्टात आली आहे किंवा हरित लवादात आली आहे ही याचिका तर आम्ही त्या गोष्टीचं पूर्णतः समर्थन करतो या गोष्टीला। अगदी जयजी, आणखी एक प्रश्न आहे। सीआरझेड अधिसूचनेच्या अंतर्गत एकात्मिक बेट व्यवस्थापन आराखडा तयार करावा असं सुद्धा या याचिकेमध्ये म्हटलं गेलंय। काय असतो हा नेमका आराखडा? हा आराखडा आता त्यांनी ती जी आहे ती याचिका मी वाचली नाहीये, बरोबर, पण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त याच गोष्टीवर जोर दिला जातो की तुमचं कन्स्ट्रक्शन जे आहे तुम्ही कन्स्ट्रक्शन कसं करू शकतात, किती करू शकतात, किती लोकसंख्या इथे बेटावर असली पाहिजे, कारण की बेटावर जास्त लोड आला नाही पाहिजे। बेटावर लोड आला तर तो प्रॉब्लेम होणारच आहे। आता तुम्ही सगळीकडे जर बघताय तर जे समुद्र किनारे आहेत ते समुद्र किनारे राहिले नाहीयेत, बरोबर? सगळीकडचं जे वाळू आहे ती डिप्लीट झाली आहे,
पाणीपुश झालं आहे. तुम्ही किती कन्स्ट्रक्शन करणार आहे? इथे मी राहतो दादर शिवाजी पार्कात, आणि तिकडे जर तुम्ही बघितलं तर पाणी रस्त्यापर्यंत आजकाल येत आहे. बरोबर. तर माझं म्हणणं हेच आहे की जर याचिका तयार आपण ती करतो आहे, म्हणजे याचिका आली आहे आणि त्यानंतर त्या गोष्टीचा आराखडा होतोय, तर ते एकदम बरोबर होतंय. ती मी वाचली नाहीये आणि तो आराखडा मी बघितला नाहीये, पण जास्तीत जेवढं मला कळतं हीच गोष्ट आहे की लोकसंख्या आणि कन्स्ट्रक्शन या गोष्टीवर सर्वात जास्त त्याच्यावर स्ट्रेस असणार आहे. अगदी. जयजी, आणखी एक महत्वाचं ती म्हणजे लोकसंख्येच्या घनतेबद्दल आपण म्हणालो, म्हणजे नागरिकांचं आयुष्य अत्यंत दाटीवाटीच्या घरामध्ये राहावं लागतंय अशी सध्याची परिस्थिती आहे. मुंबईमधली अनेकांना त्यांच्या घरांना घर म्हणावं का इथपर्यंत प्रश्न आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे बेसुमार वाढलेले बांधकामं. जसं आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं असेल तर मुंबईमधलं प्रदूषण सुद्धा भयंकर वाढलेलं होतं या सगळ्याच गोष्टींमुळे, बांधकामांमुळे. त्या सगळ्याला आता चाप बसू शकतो का? प्रदूषण वाढलं होतं नाही, प्रदूषण वाढलं आहे, अजून पण आहे. तुम्ही जर सकाळी 7 वाजता बाहेर जाल किंवा संध्याकाळी जर बघाल तर तुम्ही सगळीकडे प्रदूषणच दिसणार आहे तुम्हाला. बरोबर, प्रदूषण आहे. प्रदूषणसाठी काही ज्या नॉर्म्स आहेत त्या बीएमसीच्या आपल्या चहल साहेबांनी काढलेले, आणि ते नॉर्म्स काही कन्स्ट्रक्शन ते फुलफिल करतायत आणि काही नाही करत आहे, आणि जिथे नाही करत आहे तिकडे ते पोल्युशन होणारच आहे. आणि मुंबई एवढं कन्स्ट्रक्शन वाढलंय, सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे, आणि फक्त इमारतींचं कन्स्ट्रक्शन नाहीये, तर तुम्ही बघाल तर मेट्रोचं पण चालू आहे. त्याच वेळेला तुम्ही बघताय की जे आरएमसी ट्रक्स असतात, जे आरएमसी बनवून ते म्हणजे सिमेंट बनवून आणतात, बरोबर, त्यांचं पोल्युशन वाढलंय. तर सगळीकडे मुंबई फक्त प्रदूषणामध्ये आहे. आपण जे जगतोय ते प्रदूषणामध्ये जगतोय. आपण जे श्वास घेतोय तो सिमेंटचा श्वास घेतोय. अगदी. जयजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी. तर मुंबईला बेट म्हणून बघायला हवं, मुख्य भूमी म्हणून बघणं चुकीचं आहे. राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली आहे आणि लवादानं आता केंद्र आणि राज्य सरकारकडे उत्तर सुद्धा मागवलेलं आहे. मुंबईचे व्यवस्थापन हे बेटाप्रमाणे केलं जावं असं याचिकेमध्ये म्हटलंय.